अकोला शहरात महाराष्ट्र राज्य लिपिक संघटनेच्या वतीने आजपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। तर राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत हे आंदोलन पुकारण्यात आले आहे। तर चौथ्या वेतन आयोगापासूनच्या वेतनातील त्रुटी दूर करणे, सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, पदनामात बदल करणे, जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना पूर्ववत लागू करणे तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे मृद व जलसंपदा विभागात समावेशन न करण्याच्या मागण्या प्रामुख्याने मांडण्यात आल्या आहेत। तर या मागण्यांसंदर्भात वेळोवेळी शासनाकडे निवेदन देऊनही सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे अखेर संघटनेने काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून आजपासून अकोला शहरातील जलसंपदा कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असून सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत न्याय द्यावा अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य लिपिक वर्ग कर्मचारी संघटना जी आहे ती मागील 23 तारखेपासून जी आता 23 तारीख गेली त्या 23 तारखेपासून आंदोलन आम्ही असहकार आंदोलन सुरू केलं। तेव्हा आम्ही कामकाजामध्ये शासनाच्या कार्यालयामध्ये आम्ही थांबून कामकाज केले, परंतु शासनाला एक त्यावेळेस फक्त आम्ही इशारा दिला होता। मागील 3 दिवसापासून शासनाने कोणतीही आमची दखल घेतली नाही आणि 25 तारखेपासून आम्ही आता पूर्णपणे कामकाज बंद करून आणि कामकाजावर बहिष्कार केला आणि कार्यालयाच्या बाहेर आम्ही येऊन बसलेले आहे। शासनाला आमची एवढीच विनंती आहे की मागील अनेक वर्षापासून अनेक वेतन आयोगापासून लिपिक वर्गावर अन्याय झालेला आहे आणि लिपिक वर्ग हा शासनाचा कणा आहे। मागील अनेक वर्षापासून जो अन्याय आहे तो या अधिवेशनामध्ये शासनाने आमचा दूर करावा आणि आम्हाला न्याय द्यावा। प्रत्येक वेळी शासनाने वारंवार लिपिक वर्ग हा एवढा महत्त्वाचा विषय असल्यानंतर राज्य शासनाची मंत्रालयातील प्रत्येक फाईल जी आहे लिपिकाच्या हातूनच ती जाते। प्रत्येक काम असो, प्रत्येक शाखेतील काम असो, लेखा शाखा असो, महसूल शाखा असो, व्यवस्थापन शाखा असो किंवा इतर डिपार्टमेंट असो, लिपिकाशिवाय शासनाचे कोणतेही काम होत नाही आणि शासनाचे माकड हाळ आज हे मोडलेले आहे। आमची शासनाला एकच विनंती आहे की या शासनाच्या कण्याला त्यांनी व्यवस्थित पुन्हा सुधारून घ्यावे आणि आमची वेतन त्रुटी दूर करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची शासनाकडे मागणी आहे। आणि या मागणीकरताच आम्ही आजपासून कामकाज हे पूर्णपणे बंद केलेले आहे। महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जलसंपदा विभागातील प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यालयाच्या बाहेर आमचे लिपिक वर्ग हे कार्यालयाच्या बाहेर थांबले आहेत। मंत्रालयात सुद्धा हा संप चालू आहे। अमरावतीला, नागपूरला प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा संप सुरू आहे। राज्यपाल असल्यामुळे आम्हाला शासनाकडे आशा आहे की या अधिवेशनामुळे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय सचिव साहेब हे लिपिक वर्गाची जी मागणी आहे ती पूर्ण करतील आणि आम्हाला न्याय देतील। आमची त्यांना कळकळीची विनंती आहे की लिपिक वर्ग जो आहे त्यांना न्याय द्यावा, एवढेच आमचं शासनाकडे मागणी आहे। करनी होगी न्याय तो तुमको देना होगा नहीं देंगे तो छीन के लेंगे